आधार संलग्न करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या फेऱ्या मारायला लावणे, पीक कर्जाचे वाटप सुरू न करणे व बँकेत दलालांचा हस्तक्षेप होत असल्याच्या कारणाने दिनांक 29 जून रोजी भारतीय स्टेट बँक शाखा माहूर समोर दुपारी 1 वाजता गोरसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शाखाधिकारी अविनाश कुमार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खात्याला आधार संलग्न करण्याचे काम सुरू असून त्या अनुषंगाने काही अडचण असल्यास आपल्याशी संपर्क साधावा। खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू असून इतर पात्र कर्जदारांची यादी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। बँक कामात दलालांचा कुठलाही हस्तक्षेप नाही असे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांच्या कामात कुठलाही अडथळा उद्भवू नये म्हणून पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर खामनकर व शेतकरी नेते अविनाश तन्मने यांनी बँक व्यवस्थापन व आंदोलकांत योग्य समन्वय घडवून आणून यशस्वी शिष्टाई केली। 6/2020 रोजी गोरसेनेच्या वतीनं भारतीय स्टेट बँक शाखा माहूरच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। धरणे आंदोलनाची मागणी होती, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप तातडीने सुरू करा, वारंवार आधार लिंक फॉर्म देऊनही बँक खात्याला आधार लिंक करून न देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करा व दलालांना आळा घाला व बेरोजगार व लघु उद्योग व्यावसायिकांना मुद्रा लोन वाटप सुरू करा, अन्यथा आम्ही आजच्या दिवशी धरणे आंदोलन सुरू केले होते। नंतर सर्व पत्रकार बांधव व पोलीस बांधवांनी इथे येऊन आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं आणि मदतती घेऊन बँकेचे शाखा प्रमुख सन्माननीय अविनाश कुमारजी इथं आलेत आणि आमचे जे मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही जे लेखी स्वरूपामध्ये लवकरात लवकर करून देईल असे आश्वासन देऊन आजच्या आम्ही धरणे आंदोलन समाप्त केले। यावेळी गोरसेनेचे तालुका उपाध्यक्ष उकंड पवार, सचिव अर्जुन पवार, कुणाल राठोड, यादव आडे, आकाश राठोड, सुजित आडे, निलेश राठोड, गजानन राठोड, आशिष राठोड, प्रल्हाद राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस निरीक्षक राख यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश देशमुख, गजानन इंगडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता। बँकेत दलालांचा मुक्त संचार असल्यासंदर्भात सातत्याने होणाऱ्या आरोपाची दखल घेऊन सर्वसामान्य ग्राहकाला आवाहन करण्यापेक्षा खुद्द शाखाधिकाऱ्यांनीच मागील काळातील सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन केल्यास त्यांना आरोपात तथ्य आढळून येईल, शिवाय त्या मंडळी विरुद्ध पाऊल सुद्धा उचलता येईल अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहे। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।